Okay, welcome to Tulzai Career Academy. Good evening, all of you. And our plus course is ongoing successfully. Today we are going to take our remaining problems on BODMAS and which topic? Which topic we are going to take? BODMAS and important questions. That is hot questions on 10th standard mathematics. Okay, so today's topics are BODMAS and important question. So let us start with our topic today. तर बॉडमास जो आपला काल थोडासा टॉपिक राहिलेला होता त्या टॉपिक पासून आपण सुरुवात करूया आज. जसं मी सगळ्यांना सांगितलं होतं की बॉडमास मधील बी जो आहे तो काय आहे, ब्रॅकेट आहे. याच्यामधील ओ जो आहे तो ऑर्डर आहे. डी जो आहे तो डिव्हिजन आहे. एम जो आहे तो मल्टिप्लिकेशन आहे. ए जो आहे तो ऍडिशन आहे. अँड एस शेवटी सबट्रॅक्शन आहे. या ऑर्डर मध्ये आपल्याला जायचं आहे. तर ब्रॅकेट म्हणजे कुठलाही असू द्या, असा मोठा ब्रॅकेट असेल, छोटा त्याच्यामध्ये असेल किंवा त्याच्यामध्ये छोटा असेल, कुठलाही ब्रॅकेट असू द्या. ऑर्डर म्हणजे समजा x⁻² आहे, त्याच्यानंतर तुम्हाला लॉग माहित नसतील ते परत येतील तुम्हाला, √x असेल, अशा पद्धतीचे असतील तर त्याला ऑर्डर म्हणायचं. डिव्हिजन म्हणजे काय, हे भागाकाराचं चिन्ह किंवा हे चिन्ह, हे डिवायडेड बायचं चिन्ह हे असेल तर डिव्हिजन. मल्टिप्लिकेशन म्हणजे माहिती आहे आपल्याला हे चिन्ह. ऍडिशन असेल तर हे चिन्ह, सबट्रॅक्शन असेल तर हे मायनस चिन्ह. तर या सर्व गोष्टी आपण बॉडमास मध्ये पाहिल्या, बरोबर. तर एक्झाम्पल सॉल्व्ह करत असताना प्रत्येकाला काल थोडंसं कन्फ्युजन होत होतं. ते कन्फ्युजन कसं सॉल्व्ह करायचं आपण एका एक्झाम्पलच्या माध्यमातून पाहूया. तर बॉडमास सोडवत असताना पहिल्यांदा आपण ब्रॅकेट सॉल्व्ह करतो, बरोबर. जर ब्रॅकेट नसेल तर ऑर्डर आहे का चेक करतो, ऑर्डर नसेल तर डिव्हिजन चेक करतो, डिव्हिजन सॉल्व्ह करतो, त्याच्यानंतर मल्टिप्लिकेशन आहे का बघतो, त्यानंतर ऍडिशन आणि त्यानंतर सबट्रॅक्शन. पण काल एक गलती काय झाली होती आपल्याकडनं, एक a+b/c/d d+2 अशा पद्धतीचा असेल तर आपण पहिल्यांदा हे नाही सोडवायचं. इथं काय आहे, पहिल्यांदा ब्रॅकेट आहे. आता हा ब्रॅकेट सॉल्व्ह केला आपण, d+2 सॉल्व्ह केला समजा, इथं काय उरलं, आता 2 नंबरचा ऑर्डर कुठली आहे, डिव्हिजन आहे. तर इथं काय करायचं, डिव्हिजन जी सिरियली 1 नंबरला आहे ती सोडवायची, ही पहिल्यांदा सोडवायची. ही सोडून झाल्यानंतर परत ही डिव्हिजन सोडवायची. त्याच्यानंतर मल्टिप्लिकेशन आहे का बघायचं, त्यानंतर मल्टिप्लिकेशन नसेल तर ऍडिशन ऑर्डर मध्ये सोडवायची. पहिल्यांदा ही ऍडिशन, परत ही ऍडिशन. जास्त लॉजिक लावण्यात काय अर्थ नाही, कन्फ्युजन होत जातं. तर या अँगलने आपण आता काय करूया, हा प्रॉब्लेम सोडवण्याचा प्रयत्न करूया. तर सगळ्यांनी लक्ष द्या. माय व्हॉइस इज क्लिअर टू ऑल ऑफ यू? येस सर. तर मग पहा इकडं, हे किती आहे, 1800 आहे. आता ह्या बॉडमासच्या प्रॉब्लेम मध्ये ब्रॅकेट आहे, तर हा कर्ली ब्रॅकेट आहे, बरोबर. हा एक मोठा ब्रॅकेट आहे, तर हा पहिल्यांदा सॉल्व्ह करून घेणं गरजेचं आहे. तर आपण पहिला फोकस या ब्रॅकेट वरती देऊया. तर चला मग, काय ब्रॅकेटची व्हॅल्यू, हा ब्रॅकेटचा अर्थ काय असतो, ब्रॅकेट म्हणजे एक वेगळी टर्म असते त्या बॉडमास विदिन द बॉडमास. म्हणजे या मोठ्या बॉडमासच्या प्रॉब्लेम मध्ये एक छोटा बॉडमासचा प्रॉब्लेम असतो ब्रॅकेटमध्ये. बघा, याच्यामध्ये सगळ्या टर्म येतात, परत ब्रॅकेट आला, परत सबट्रॅक्शन आलं, परत ऍडिशन आलं, बरोबर. त्याच्यामुळे ही एक छोटी बॉडमासची टर्म आहे, ती सोडवायची. आता या ब्रॅकेटमध्ये पहिल्यांदा ब्रॅकेट सोडवायचं, परत हाच रूल वापरायचा. या मोठ्या ब्रॅकेटमध्ये हा जो मोठा ब्रॅकेट आहे त्याला एक टर्म सेपरेट अझ्युम करायची आणि ती सोडवायची. आता याच्यामध्ये ब्रॅकेट आहे, पहिल्यांदा हा सोडवला, 12 - 6 किती आले, 6, अधिक त्याच्यानंतर हा किती आहे, 24 - 12. 12. तर आता 6 अधिक 12 किती, 18. आपण सॉल्व्ह केला ब्रॅकेट. आता इथं बोला, येस. 1800/10 आणि गुणिले किती आहे, हा गुणिले आहे ना, हा गुणिले किती आला, 18 आला. आता आपण 18. आता इथं ब्रॅकेट आहे का नाही, डिव्हिजन आहे का नाही, सॉरी ऑर्डर आहे का नाही, डिव्हिजन आहे. तर डिव्हिजन करा पहिल्यांदा. 1800/10 किती आलं, 180. 180 गुणिले परत 18, बरोबर. 18चा स्क्वेअर किती आहे, 18चा स्क्वेअर आय थिंक 324. 324. आणि वर त्याचे काय, वर एक शून्य,
आपला आन्सर काय आलं 3214. तर काल काय मिस्टेक झाली होती आपल्याकडनं सोडवताना. मी काल अशा पद्धतीचे जाताना प्रॉब्लेम दिले 2x4 डिवायडेड बाय 4x2 किंवा 2x4 डिवायडेड बाय 2x4 आणि 2x4 डिवायडेड बाय 2x4. दिसायला सगळ्या व्हॅल्यू सेम दिसतात बरोबर. तुम्हाला बघून काय वाटतं की ह्या सगळ्या सेम आहेत व्हॅल्यू, कारण इथं 2 आहे, 4 आहे, इथं 4 आहे, इथं 2 आहे, परत इथं 2, इथं 4, इथं 2, इथं 4 सिमिलरली आहे, फक्त अरेंजमेंट वेगळी आहे. तर तुम्ही काल काय केलं होतं, 4 दुने 8 भागिले हे 4 दुने 8 असं केलं आणि असं करून सोडवलं, त्यामुळे चुकलं होतं. तर पहिल्यांदा आपण काय करायचं, डिव्हिजन सोडवतो बरोबर. मग पहिला हाच कन्सिडर करा, 2x4 डिवायडेड बाय 4 किती आलं 1, नंतर मल्टिप्लिकेशन 2, तर आन्सर किती आलं 4. आता हा दुसरा घ्या, 2x4 डिवायडेड बाय 2 किती आलं 2 आला आणि इंटू 4 बरोबर आन्सर किती आलं 16 बरोबर आहे. आणि नंतर हा शेवटचा घ्या, शेवटचा घेतला. आता याच्यामध्ये मात्र इथं ब्रॅकेट आहे, तर आधी ब्रॅकेट सॉल्व्ह करायचं. 2x4 डिवायडेड बाय किती आला 2x4 डिवायडेड बाय 8 आला. आता मात्र इथं हा 4 दोन्ही 8, 8 भागिले 8 किती आला 1 आला. जरी तुम्ही अगोदर डिव्हिजन सोडवला तरी तुम्ही लक्षात घ्या 2 डिवायडेड बाय इथं किती येईल बघा, आधी डिव्हिजन केला तर 2 डिवायडेड बाय 2 आला ना, तर याचं आन्सर येतं 1. तर इथं ब्रॅकेट आहे, तुम्ही पहिल्यांदा ब्रॅकेट सोडवायचा, त्याच्यानंतर डिवाइड करायचं, तुमचा आन्सर बरोबर येतो. तर हे समजलं सगळ्यांना, ऑल क्लिअर. येस सर. येस सर. येस येस सर. सर. आता एक एक्झाम्पल तुम्ही ट्राय करा आणि लगेच पुढे जाऊया आपण. सर हॅलो, सर माझ्याकडे एक डाऊट आहे. सांगा. सर 2 मिनिट मी स्क्रीनवर लिहू का? हा लिहा. इकडे लिहा, पुरी स्क्रीन आहे. हा सर आता ब्रॅकेट दोन्ही ह्याच्यामध्ये पण ब्रॅकेट सॉल्व्ह करायचं, मग पहिल्यांदा ऍडिशन सॉल्व्ह करायची का मायनस सॉल्व्ह करायची? ब्रॅकेट पहिल्यांदा दिसतोय तुम्हाला बरोबर, दोन्ही ब्रॅकेट आहे. तर ऑर्डर नुसार आपण जर सॉल्व्ह केलं तर पहिला ब्रॅकेट कुठला सॉल्व्ह केला पाहिजे, हा सॉल्व्ह केला पाहिजे बरोबर आहे, आणि हा दुसरा आहे. मग पहिल्यांदा हा फर्स्ट ब्रॅकेट सॉल्व्ह करायचा, 2x4 आला ना, 2 + 2 4 प्लस परत हा ब्रॅकेट इथे किती आला 1 आला, तर 4 दोन्ही किती आलं 8 अधिक 1 9 आन्सर बरोबर आहे. समजलं. ऑर्डर मध्ये आता ब्रॅकेट पहिल्यांदा आपण सॉल्व्ह करतो, याचा अर्थ जेवढे काही ब्रॅकेट असतील ते आधी सॉल्व्ह करून घ्यायचे सिरियली. हा फर्स्ट आहे, आधी हा सोडवायचा, हा सेकंड आहे, अजून तिसरा असेल तर तिसरा पण सोडवायचा, आणि त्याच्यानंतर मग बाकीचे, मग कुठे ऍडिशन आहे. आता परत आपल्याला मल्टिप्लिकेशन सापडली, परत मल्टिप्लिकेशन. तर प्रॉब्लेम मी दिला होता तुम्हाला, थांबा एक मिनिट, प्रॉब्लेम राहिला होता त्याचा. समजलं काय? येस. येस सर. हे क्लिअर करा सर्विस. Try to solve it.
Sir, 256 is the answer. किती आले 256 का? बाकीच्यांचं किती आले? Yes, sir. 256 only. लेटेस्ट ट्राय टू सॉल्व. आपण सोडवण्याचा प्रयत्न करूया. तर पूर्वी एक पहिला जो प्रॉब्लेम होता आत्ताचा त्याच्यामध्ये थोडीशी अडचण होती. इथं आपण इथपर्यंत आलो बरोबर. सर हॅलो सर माझं 4.25 आलंय. पाहूया आपण किती आले 4.2. आपण सोडवून पाहूया किती येतं ते. जस्ट 1 मिनिट. हा ओके. इथं काही प्रॉब्लेम नाही आहे. तुम्ही इथं डिव्हिजन केला 2 × 0.5 आला, इथं 1 आला. आता इथं बघा बॉडमास रूल नुसार पहिल्यांदा काय सोडवायचं? पहिल्यांदा काय सोडवायचं? ब्रॅकेट Bracket. ब्रॅकेट. आता बाकीचं आता दिसत नाहीये लेफ्ट साईडचं. पहिल्यांदा ब्रॅकेट सोडूया. तर पहा इकडं ब्रॅकेट सोडवत असताना आता ह्या ब्रॅकेट मध्ये बॉडमास अप्लाय करायचं. परत या ब्रॅकेट मध्ये ब्रॅकेट आहे का? नाही. डिव्हिजन आहे का? आहे. त्या ब्रॅकेट मधला डिव्हिजन सॉल्व्ह करा. 2 × 4 डिवायडेड बाय 2 किती आला? 2 × 4 × 2 आला बरोबर. परत आणखी किती आलं ही ब्रॅकेटची व्हॅल्यू? 2 × 2 4, 4 × 4 16, 16 × 2 32. आता बघा इकडं. आता पहिले ह्या सगळ्या व्हॅल्यूज लिहून घ्या. 2 × 4 डिवायडेड बाय 2 × 4 × 2 डिवायडेड बाय 32. आता इथं ब्रॅकेट आहे का? आहे का ब्रॅकेट? सिंगल व्हॅल्यू आहे त्याच्यामुळे ब्रॅकेट आहे काय? नाही काय. डिवायडेड बाय 32 आहे, ब्रॅकेट नाहीये. आता डिव्हिजन आहे तर पहिल्यांदा कुठला सोडवायचा? फर्स्ट वाला डिव्हिजन सोडवायचा. तर 2 × 4 डिवायडेड बाय 2 किती आला? 2 आला. परत इंटू 2 × 4 डिवायडेड बाय 2 आला. त्याच्यानंतर परत हा इंटू 2 इथं आला. इंटू 2 डिवायडेड बाय 32 आहे. 2 डिवायडेड बाय 32 आला. आता हे याची व्हॅल्यू किती आहे? 16 आहे. 16 आपण किती आला? 32. ह्याचा आन्सर किती आहे? 1/2. तुम्ही 256 कसं काढलं? सर माझं 1 आलंय. जस्ट 1 मिनिट. आता आणखी एकदा ट्राय करा बरं. मी आता ज्या पद्धतीने सांगितलं. Sir, तुम्ही 4 गाळला. कुठं आहे 4? कुठला 4? हा ब्रॅकेट मधला का? लिहिला आहे का? सर इस साइड मधला ही Yes, वाला. sir. साईडचा. हा 4 का? इथं 4च्या जागी 2 लिहिला मी. बरोबर आहे. 1 आन्सर आहे. सर करेक्ट माय हा येस. 1. बाकीच्यांनी कसं काढलं ते बघा बरं एकदा. काय मिस्टेक झालं? मिस्टेक मधून शिकलं पाहिजे. कारण पुढे जी सीआयपी टेक्निक शिकवणार आहे मी उद्या परवा, तर ती सीआयपी टेक्निक पूर्ण मिस्टेक्स वरती कसं आपण फोकस करायचा ती असणार आहे. कॅल्क्युलेटर मध्ये देखील मी काढलेलं आहे. मग तुम्हाला एकच मिनिट दाखवतो. कॅल्क्युलेटर दाखवतो डायरेक्टली तुम्हाला. दिसतंय आन्सर? दिसतंय का? 1 आन्सर आहे. कॅल्क्युलेटर दिसतंय कसं सर. क्रॉस चेक करण्यासाठी. आता पहा भरपूर जणांचा आन्सर चुकलेला आहे. तुम्ही कसं चुकलं ते थोडंसं आत्मपरीक्षण करा, कारण ते महत्वाचं आहे. सर हा हॅलो. सर 8 नी 32 ला डिवाइड होत आहे. कुठला 8 नाही? शो ऑन द कुठला 8? आता एकच मिनिट. एक मिनिट इकडे पहा. थोडंसं मी इरेज करतो स्क्रीन आणि मग आपण एक स्टेप बाय स्टेप डाऊट सॉल्व्ह करू तुमचा प्रत्येकाचा. प्रत्येकाने इकडे पहा फक्त. सर हे एक्झाम्पल डबल सॉल्व करून दाखवा ना. हा सोडवू आपण. आपल्याला पुढचे जे लेक्चर आहेत ना इंटरॅक्टिव्ह घ्यायचे आहेत.
त्याच्यामुळं जास्त एफिशियंट मला वाटतं की आपण एकमेकांशी फेस टू फेस कम्युनिकेशन केलेलं बरं पुढच्या लेक्चरमध्ये. कारण पुढचे लेक्चर अभ्यासाच्या रिलेटेड म्हणजे एक्स्ट्रा करिक्युलर होणार आहेत ना उद्यापासून. तर उद्यापासूनचे 4-5 दिवस आपल्याला इंटरॅक्शन करायचं कम्युनिकेशन. त्यासाठी फेशियल एक्सप्रेशन वरून मला ओळखेल कुणाचं किती त्या ठिकाणी लक्ष आहे. पण उद्या आपण कमीत कमी 10 ते 15 मिनिट तरी एकमेकांचे चेहरे एकमेकांना दाखवायचे उद्याच्या लेक्चरमध्ये. नेटवर्क प्रॉब्लेम असेल तर हरकत नाही. चला सॉल्व्ह करूया. हा काय आहे इथं नाव काय लिहिले? इथं नाव काय लिहिले दिसते? बोर्ड मास. बोर्ड Board. मास. अर्थ काय? या ऑर्डर मध्ये असं इकडे जायचं बरोबर. या ऑर्डर मध्ये लेफ्ट टू राईट जायचं. आता लेफ्ट पासून चालू करा. लेफ्ट पासून पहिला ब्रॅकेट कुठं आहे? लेफ्ट पासून पहिला ब्रॅकेट इथं आहे. असेल तर सॉल्व्ह करायचा, नसेल तर नाही. आता ब्रॅकेट आलं रे आलं म्हणलं की फक्त ब्रॅकेटचाच विचार करायचा. जो ब्रॅकेट आपण सिलेक्ट केला, आता हा ब्रॅकेट आपण सिलेक्ट केला, जर याच्या पुढे दुसरा असता तर मी म्हटलं असतं की हा झाल्यानंतर परत दुसरा फोकस करा. पण आता इथे एकच ब्रॅकेट आहे. आता या ब्रॅकेटला आपण फोकस केलं. आता या ब्रॅकेटला परत हा बोर्ड मास्टर रूल अप्लाय करायचा. परत लेफ्ट पासून राईट पर्यंत. आता या ब्रॅकेटमध्ये व्हॅल्यू कुठली आहे? 2 × 4 ÷ 2 × 4 × 2. आता फक्त या ब्रॅकेटला कन्सिडर करायचं. हा जो ब्रॅकेट आहे ही एक संख्या आहे बरोबर. याची एक संख्या होणार आहे परत, ती आपण इथं पुट करणार आहे त्या बॉक्सच्या जागी. तर अगोदर ही संख्या काय आहे ती काढून घेऊया. तर अजून इकडे ट्रॅव्हल करा लेफ्ट टू राईट. आता ब्रॅकेट आहे का? आता ब्रॅकेट आहे का? ब्रॅकेटमध्ये नाही. ऑर्डर आहे का? म्हणजे स्क्वेअर रूट आहे का? नाही. तर डिव्हिजन आहे का? तर डिव्हिजन आहे इथं. तर परत चला 2 इंटूच्या पुढे 4 ÷ 2 आहे. तर 4 ÷ 2 काय आला? 2. परत इंटू किती आहे? 4. इंटू किती आहे? 2. आता डायरेक्टली मल्टिप्लिकेशन केल्यानंतर किती आलं? 2 × 2 4. 4 × 4 16. 16 × 2 32 आलं. इथपर्यंत समजलं? याची व्हॅल्यू 32 आहे ब्रॅकेटची. ब्रॅकेटची व्हॅल्यू 32 आहे बरोबर आहे. प्रॉब्लेम खूप सोपा आहे, फक्त Yes. मोठा असल्यामुळे कन्फ्युजन. बरोबर आहे. हा आता काय करायचं? आता आपला प्रॉब्लेम पहिल्यापासून लिहायचा. 2 × 4 ÷ 2 × 4 × 2 आणि डिवायडेड बाय इथं काय होतं आपला ब्रॅकेट. ब्रॅकेटच्या जागी काय व्हॅल्यू आली की इथं डिवायडेड बायच्या नंतर ब्रॅकेटच्या जागी प्लेस करायची. काय आली आपली? 32 आली आहे. बरोबर आहे. बरोबर. किती राईट? हा चला. तर इथं 32 आली आहे. तर इज इक्वल टू काय? आता परत इथून ट्रॅव्हल करत जायचं. इथं ब्रॅकेट नाहीये पण इथं डिव्हिजन आहे. तर पहिला डिव्हिजन. आता इकडून असं जात असताना आपण कसं रस्त्याने असं प्रवास करताना अशी गाडी चालत असताना इथं मित्र दिसला की थांबून त्याला बोलतो. परत तिथे थोडंसं पुढे गेलं की थोडंसं एक मैत्रीण दिसते तिथे त्याला थांबून बोलतो. तिथे थोडंसं पुढे गेलं की मग आणखी कोणतरी भेटतं त्याला थांबून बोलतो. तसं आपण फक्त कोणाला अगोदर बोलायचं आणि कोणाला नंतर बोलायचं याचं प्राधान्यक्रम ठरवायचं. आता इकडे जात असताना गुणाकार नावाचा मित्र आहे, पण त्याला अगोदर नाही बोलायचं. तर भागाकार नावाचा मित्र अगोदर थांबलाय. कारण इथं आपल्याला ऑर्डर मध्ये बघितलं तर भागाकार आहे. तर हा डिव्हिजन आधी सोडवायचं. 2 × 4 ÷ 2 किती आलं? 4 ÷ 2 आलं. परत इंटू 4 × 2 डिवायडेड बाय जे हे आहे ना, हे डिवायडेड बाय याला पण आता ही संख्या लहान आहे आणि ही संख्या मोठी आहे. मग डायरेक्टली 2 ला डिव्हिजन जातं का? 32 ने नाही जात. तर आपण काय करू शकतो? हे जे डिवायडेड बाय आहे त्याच्या पुढे फक्त 32 आहे, तर पूर्ण असं डिवाइड करू शकतो 32 ने. बरोबर. या डिवायडेड बायच्या राईट साईडला काय आहे? दुसरं 32 सोडलं तर काहीच नाही पूर्ण टर्म. बरोबर आहे. तर मग याला आपण डायरेक्टली डिवाइड करू शकतो. तर आता 2 × 2 4 4 × 4 किती? 16. 16 × 2 32. वर आला 32, खाली आला 32. आन्सर काय आलं? 1. समजलं सगळ्यांना? काही डाऊट आहे याच्यामध्ये? नो Yes, sir. सर. ओके. इझिली Yes. एकदम सोप्या Sir. पद्धतीने. चला पुढच्या आपल्या स्लाइड कडे वळूया. सर ओके. टेल. सर मी माझी मेथड दाखवू का? दाखवा. स्क्रीन शेअर करा डायरेक्ट सगळ्यांना समजून.
किती आहे दिसत नाही एकच मिनिट. क्लिअरली दिसत नाही याच्यामध्ये. तर तुम्ही काय करा, जे तुम्ही आन्सर काढलेला आहे ते तुमच्या मोबाईलच्या स्क्रीनवरती लिहून शेअर करा, किंवा इथं डायरेक्टली सांगा, किंवा त्याचा फोटो काढा मोबाईलमध्ये आणि मग स्क्रीन शेअर करा. सर शेअर. इथं प्लस नव्हतं वाटतं ना, का प्लस होतं इथं? सर मल्टिप्लिकेशन आहे तिथं. इथं मल्टिप्लिकेशन आहे ना, आणि इथं इथं 2 आहे वाटतं. येस 2 आहे. हा सर. मग इथं मिस्टेक झाली वाटतं ना गणित लिहून घेण्यामध्ये. इथं 2 आहे, इथं मल्टिप्लिकेशन आहे. इथं मल्टिप्लिकेशन आहे का प्लस आहे का डिव्हिजन आहे? तुम्ही काय करा, हा प्रॉब्लेम या स्क्रीनवरती लिहिण्यापेक्षा तुम्ही जो प्रॉब्लेम सॉल्व्ह केला आहे त्याचा फोटो काढा मोबाईलमध्ये, सर मी नंतर हा येस सर मी तुम्हाला सेंड करते. आणि फोटो काढून मला व्हॉट्सअपला सेंड करा. येस सर. सर हॅलो, हा केलं का सेंड? सर आन्सर आन्सर 256 येते कशाचं? सर. No, sir, one येते. आत्ताच्या समचं. एक मिनिट, मला व्हॉट्सअपला सेंड करा. येस सर मी व्हॉट्सअपवर सेंड करतो. स्मिताने व्हॉट्सअपला आणि पाठवलेलं आपल्या ग्रुप. सर 1च येते. सर मी अजून एक करेक्शन करून सेंड करते. एक काम करू आपण, याचं डिस्कशन आपण नंतर करू. आपले पुढचे प्रॉब्लेम आहेत आणि मीटिंग रन करत आहे, तर आपण शेवटी करू, किंवा त्याचा सेपरेट आपण उद्या स्टार्ट करताना ह्या प्रॉब्लेम पासून करू. चालेल? पुढे महत्वाचे प्रॉब्लेम आहेत, थांबलीत वाट बघत आपली. काय चालू करायचा हा प्रॉब्लेम चालू करू, कारण इथं जो मला जो कन्फ्युजन झाला, आता स्क्रीन शेअरिंग मध्ये प्रॉब्लेम येतो. सर मी पाठवला. जस्ट 1 मिनिट. जस्ट 1 मिनिट, आय एम रीडिंग द प्रॉब्लेम. तर इथं कसं सॉल्व्ह केलं पहा, मी काढून दाखवतो. 2 into 4 केलेलं आहे.
2 into 4 divided by 2 into 4 into 2 divided by काय केले परत 2 into 4 divided by 2 into 4 into 2 बरोबर आहे प्रॉब्लेम बरोबर आहे का पण Yes, sir. Yes, sir. तर इथं काय केलंय तुम्हाला पाहूया सर डिव्हिजन नंतर डायरेक्ट 16 लिहिले तिथं 1/32 यायला 2/32 यायला हा डिव्हिजन नंतर डायरेक्ट इथं काय केलंय तुम्हाला सांगतोय मी 2 into Sir, सर 32 ला भागत जात नाही 2 ने त्याने घातलाय सर त्यामुळे झालं तसं. sir, 16 दुनी काय केलंय 32. तुम्हाला सांगतो हा जो आहे ना हा 4 2 8 आहे या 4 2 8 ला डायरेक्टली 4 2 8 भाग घातले आणि परत 2 रिमेनिंग झाला इथं बरोबर अशा पद्धतीचं काहीतरी केलंय याला 32 बरोबर आणलाय त्याने 32 हा बरोबर आहे पण पुढे काय केलंय तुम्हाला सांगतो 2 गुणिले 2 गुणिले 4 गुणिले 2 तर आपलं किती 2 4 4 16 16 2 32 इथपर्यंत बरोबर केलंय इथपर्यंत काहीच अडचण नाही म्हणजे फायनल स्टेप बरोबर आहे पण करताना काय केलेलं आहे तर 2 into 2 into 4 मग इथं काय केलंय 2 ने 32 आपलं 2 ने 32 ला भाग घातला 32 डिवायडेड बाय 2 किती आला 16. तर याने आला भाग घातला आणि डायरेक्टली इथं 16 लिहिलं तर कसं आहे आता मला सांगा आता हा ज्या पायऱ्या आहेत वर चढायच्या पायऱ्या आहेत तर पायऱ्या वर आपण चढत असताना बरोबर या पायरीवरून असं जात असतो आणि एकदा वर गेल्यानंतर डायरेक्टली असं खाली उडी मारतो का पायरीवरून नाही ना मारत म्हणजे स्टेप बाय स्टेप जातो तर मला सांगा इथं या दोन्ही खाली खाली पायरी उतरली आहे 2 लहान संख्या आहे आणि मोठी संख्या आहे हा 32 इथं वर असता आणि भागिले 2 असतं तर मी समजू शकलो असतो पण हा काय 32 खाली आहे तर 32 2 ने 32 ला भाग घातलेला आहे ना की 32 ला 2 ने भाग घातले कारण 2 भागिले 32 आहे नाही 2 भागिले 32 आहे तर 2 भागिले 32 असं लिहितो आपण तर हे डायरेक्ट असं भाग घालायचा असतो जर तसा घातलाय सर 2 into 4 इंटू आता मला सांगा इथपर्यंत 2 into 2 into 4 पर्यंत ठीक आहे 2 into 2 into 4 इंटू काय करायला पाहिजे इंटू याची व्हॅल्यू किती आहे इंटू 2 डिवायडेड बाय 32 किती येतं 2 डिवायडेड बाय 32 असं लिहिता येतं ना आपल्याला Minus 16. तर आन्सर किती येतं आपलं 32 भागिले 32 एक आन्सर येतं आपण बॉडमाची जी प्रक्रिया सांगितली ना त्याच्यापेक्षा एक्स्ट्रा ब्रेन लावायचा नाही हा ब्रेन आहे आता मला पण ब्रेन सर हा ब्रेन एक्स्ट्रा लावायचा नाही आपण जो फॉर्म्युला बॉडमाचा सांगितलाय त्यानुसार सोडवायचा आता इथं मला सांगा इथपर्यंत तुम्ही बरोबर केलं होतं एक्झॅक्टली आपण आता इथपर्यंत आलो बरोबर इथून तुमचं आन्सर चुकलंय तर इथून का चुकलं अगोदर काय करतो आपण गुणाकार करतो की भागाकार करतो तर भागाकार करतो ना तर याला असंच लिहायचं 2 into 2 into 4 इंटू आहे इथपर्यंत असंच लिहायचं हे जे इंटू आहे इथपर्यंत आहे तसंच लिहायचं आपण आहे तसंच लिहिलं याच्या पुढे काय 2 डिवायडेड बाय 32 आहे 2 डिवायडेड बाय 32 आहे असं आहे तर त्याला असं लिहिलं आपण 2 into 2 into 4 into 2 डिवायडेड बाय 32 म्हणजे बे 16 मग 16 वर नसायला पाहिजे 16 इथं खाली पाहिजे मग आपला आन्सर किती पाहिजे बघा 2 into 2 4 4 into 4 16 16 बाय 16 आन्सर पाहिजे आपण तर समजलं सगळ्यांना येस सर Yes, sir, काल. प्रॉब्लेम झाला पाहिजे मीटिंगचा टाइम किती राहिलाय मीटिंगचा टाइम Sir, अजून 6 मिनिट आहेत. 6 मिनिट आहे ना त्याला एक प्रॉब्लेम होतो आपला आता पहा याचं ऍप्लिकेशन कुठून घेतलेलं आहे ते मला ओळखून दाखवायचं तुम्ही हाफ द पेरिमीटर ऑफ रेक्टँगल हाफ द पेरिमीटर ऑफ अ रेक्टँग्युलर गार्डन whose length is 4 meter more than its width is 36 meter. Find the dimensions of garden. तर इथं व्हिज्युअलायझेशन करायचं प्रॉब्लेम ज्यावेळी विचारलेला असतो त्यावेळी तो नजरेसमोर आणायचा समजून घ्यायचा आणि मग सोडवायचा डायरेक्टली असा जरी प्रॉब्लेम वाचला तर मला सुद्धा समजला नाही हा प्रॉब्लेम मला समजला नाही तर आन्सर कसं काढायचं तर सगळ्यात मोठा प्रॉब्लेम झाला हा प्रॉब्लेम मला समजलेलाच नाही कसं करायचं
मग मला समजलं नाही, मी काय करतो इथे व्हिज्युअलायझेशन करतो. मला काय काय दिसते, हाफ द पेरिमीटर ऑफ रेक्टँग्युलर गार्डन. आता मला दिसला रेक्टँग्युलर गार्डन. रेक्टँग्युलर गार्डन म्हणजे कसं असेल, असं असेल काहीतरी, बरोबर. रेक्टँग्युलर गार्डन, half the perimeter of rectangular garden whose length is 4 meter more than its width, whose length is 4 meter more than its width is 36 meter. 36 meter काय आहे, half the perimeter of a rectangular garden is 36 meter आहे. म्हणजे हा जो मधला आहे तो फक्त तिथं हे केलं, इथं मध्ये ब्रॅकेट आहे, हे लक्षात घ्यायचं. half the perimeter of a rectangular garden is 36 meter whose length is 4 meter more than its width. So find the dimensions. आता डायमेन्शन फाइंड काय करायला लावले, डायमेन्शन. इथं काय समजायचं, लेट x be the length and y be the width. असं समजूया, ह्या रेक्टँग्युलर गार्डनची लेंथ x आहे, ही x, आणि त्याची जी विड्थ आहे ती y आहे, बरोबर. इथंपर्यंत समजलंय काय, फक्त याला x समजायचं, याला y समजायचं. आता आणखी एक काय सांगितलेलं आहे, हाफ दी पेरिमीटर. मग याची पेरिमीटर काय असते, रेक्टँगलची पेरिमीटर, ही पण साइड y असेल, ही x. तर या चारही साइडची बेरीज म्हणजे x प्लस वाय प्लस एक्स प्लस वाय, ही झाली पेरिमीटर, बरोबर आहे. पेरिमीटर किती झाली, 2x प्लस 2y, 2x प्लस 2y झाली. तर आता एक गोष्ट लक्षात घ्या, इथं लिहायचं बाय द गिवन कंडिशन. पहिल्यांदा बाय द फर्स्ट कंडिशन, 36 इज इक्वल टू पेरिमीटर, हाफ दी पेरिमीटर विचारले ना, हाफ दी पेरिमीटर म्हणजे किती असेल, p/2, म्हणजे दोन्ही साईडला 2 ने डिवाइड करायला लागेल. हाफ दी पेरिमीटर म्हणजे 36 इज इक्वल टू 2x प्लस 2y अपॉन 2. अपॉन 2 काय घेतलं मला सांगा, की इथे किती अर्धी पेरिमीटर आहे, पूर्ण पेरिमीटर नाही. तर अर्धी पेरिमीटर किती आहे, 36 आहे. पूर्ण पेरिमीटर किती आहे, p आहे. तर p ला ज्यावेळी 2 ने डिवाइड केलं जातं त्यावेळी किती येतं, 36 येतं. तर p ची व्हॅल्यू काय आहे, आपण इथं पाहिली 2x प्लस 2y, म्हणजे 2x प्लस 2y डिवायडेड बाय 2. तर 2x प्लस 2y ची व्हॅल्यू किती येते सांगा, किती येते, 36 इज इक्वल टू x प्लस y येईल, x प्लस y इज इक्वल टू 36 येईल, आणि याला नंबर द्यायचा इक्वेशन नंबर 1. कसं काढलं आपण, तर इथून 2 कॉमन काढला, इथून 2 कॉमन काढल्यानंतर x प्लस वाय राहील, आणि खाली 2, मग 2 2 कट झाला, आणि किती उरला, x प्लस वाय इज इक्वल टू 36. नेक्स्ट वरती आपण सोडूया, नेक्स्ट पेज वरती इथं. तोपर्यंत हा प्रॉब्लेम पाहू नका तुम्ही, वरचा परत सोडूया आपण. आता पहिलं, आता बाय द सेकंड कंडिशन लिहा, बाय द सेकंड कंडिशन. दुसरी कंडिशन काय दिली, whose length is 4 मीटर मोर दॅन इट्स width. त्याची लांबी त्याच्या रुंदीपेक्षा 4 मीटरनी जास्त आहे. लांबी किती आहे, x आहे, रुंदी किती आहे, y आहे. y मध्ये 4 मिसळावं तेव्हा x तयार होतं ना, त्यांनी दिले लांबी रुंदीपेक्षा 4 ने जास्त आहे. माझ्याकडे 5 रुपये आहेत, बरोबर, आणि वरदकडे 4 रुपये आहेत. 5 बरोबर 4 होतं का, पण माझ्याकडे 1 रुपये जास्त आहे, म्हणजे काय करावं लागेल, इथं 1 ऍड करावं लागेल. तर 5 बरोबर 5 झालं. तसं याची लांबी रुंदीपेक्षा, ही रुंदी आहे, रुंदीपेक्षा 4 ने जास्त, म्हणजे रुंदीमध्ये 4 ऍड करायचे. तर आता काय झालं, x मायनस वाय, हा y लेफ्ट साईडला आणायचा, इज इक्वल टू 4, आणि याला नाव द्यायचं 2. आता दोन इक्वेशन तयार झाले, x प्लस वाय इज इक्वल टू 36, x मायनस वाय इज इक्वल टू 4. हे आपण शिकवलंय का नाही, कशातलं आहे, लिनियर इक्वेशन. लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल. आता सोडवा, y गेट कॅन्सल, 2x इज इक्वल टू 40, x इज इक्वल टू 20 आला. पुट दिस x इज इक्वल टू 20 इन इक्वेशन नंबर 1. 20 प्लस y इज इक्वल टू 36, y ची व्हॅल्यू आली 16 मीटर्स. मीटर लिहायला विसरायचं नाही, कारण युनिट जर दिलेलं असेल तर लिहायचं. तर डायमेन्शन काय झाले, आन्सर काय लिहायचं, देअरफॉर द डायमेन्शन्स ऑफ रेक्टँगल आर 20 मीटर, 16 मीटर. प्रॉब्लेम समजला सगळ्यांना, ज्यांना समजला नसेल, एकही शंका मनात असेल 1% तरी लगेच सांगा, लगेच रिपीट करू प्रॉब्लेम, कारण पुढे जायचं. सर मला कळलं नाही. चला पहिल्यापासून सोडूया, चला. सर आता पहा, सर मला लास्ट स्टेप का आले नाही. आता पहा, प्रॉब्लेम आल्या रीड करायचा. काय करायचं, रीड करायचं. त्याच्यानंतर रीड कशासाठी करायचा, अंडरस्टँड झाला पाहिजे, समजला पाहिजे ना, वाचल्यानंतर समजला पाहिजे.
अंडरस्टँड केल्यानंतर त्याच्यामध्ये कन्सेप्ट आणि फॉर्म्युला काय यूज केले पाहिजे ते जमलं पाहिजे आणि त्याच्यानंतर फायनल व्हॅल्यू आली पाहिजे. आता आपण काय केलं, पहिल्यांदा प्रॉब्लेम रीड केला होता, रीड करून अंडरस्टँड केला, अंडरस्टँड मध्ये रेक्टँगल काढला, फॉर्म्युलाज मध्ये काय होतं लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल वापरली आणि व्हॅल्यू म्हणजे फॉर्म्युला आणि कन्सेप्ट मध्ये लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल वापरले आणि फायनल व्हॅल्यू फाइंड आउट केली 20 आणि 16. तर या स्टेप्स फॉलो करायच्या. ज्यावेळी तुमच्या या 2 स्टेप्स रीड आणि अंडरस्टँड या परफेक्ट होतात 100%, तर त्यावेळी तुमचं 50% पेक्षा जास्त उत्तर सॉल्व्ह झालेलं असतं. ही गोष्ट लक्षात घ्या. आता मी या ठिकाणी सांगतो, आशिष कॉमा जो वर्गाचा टॉपर अतिशय पेक्षा हुशार आहे, कॉमा सूरजचा भाऊ आहे. आता हा प्रश्न तुम्हाला दिलाय मी, हे वाक्य दिले तुम्हाला. हे जर वाक्य समजलं तरच त्याची उत्तर, प्रश्न विचारलेल्या प्रश्नांची उत्तर येतील का वाक्य न समजताच येतील. आता तुम्हाला समोर वाक्य दिले आणि मी खाली प्रश्न विचारतो. पहिला प्रश्न असा आहे की सूरजचा भाऊ कोण आहे? सूरजचा भाऊ कोण? आशिष. आतिश. कोण? आतिश. आतिश की आशिष? आतिश. आशिष. इथे एक कॉमा आहे, लक्षात घ्या. आशिष. आशिष सूरजचा भाऊ आहे, आशिष. कॉमा आहे बरोबर. इथे एक कॉमा आहे. ज्यावेळी असा कॉमा असतो, इथे एक कॉमा असतो आणि त्याच्या पुढं एक वाक्य सोडून इथे एक कॉमा असतो, त्यावेळी लक्षात घ्यायचं की हा थोडासा ब्रॅकेट समजायचा आणि डिस्कंटिन्युटी तयार करण्यासाठी हे टाकलेलं असतं मध्ये. हे आपण नंतरही टाकू शकलो असतो ना, मी असं टाकलं असतो आशिष सूरजचा भाऊ आहे जो वर्गाचा टॉपर अतिशपेक्षा हुशार आहे, असं सांगितलं असतं सरळ तुम्हाला समजलं असतं. पण तुम्हाला मुद्दाम चुकवण्यासाठी काय केलंय, इथं कॉमा टाकलाय आणि मध्येच इंटरप्शन केले, मध्येच एखाद्याला सवय असते विषय चेंज करायचे, त्या पद्धतीने एक्सटेंड केले आणि परत वाक्य पूर्ण केले. तर ज्यावेळी असा कॉमा असतो आणि असा कॉमा असतो, हे या वाक्याचं ब्रेक असतं. वाचताना कसं वाचायचं, म्हणजे समजताना कसं समजायचं, आशिष सूरजचा भाऊ आहे बरोबर. आणि परत लिहायचं जो म्हणजे कुणाविषयी व्यक्त केलंय, तर आशिष विषयीच आहे. जो वर्गाचा टॉपर आतिशपेक्षा हुशार आहे, म्हणजे आशिष वर्गाचा जो टॉपर आतिश आहे त्याच्यापेक्षा सुद्धा हुशार आहे आणि तो सूरजचा भाऊ आहे. हे तुम्हाला समजलं की आता याच्यावरचा कुठलाही प्रश्न विचारतोय. आता मी सांगतो की वर्गाचा टॉपर कोण आहे म्हणल्यानंतर तुम्ही सांगता आतिश. सूरजचा भाऊ कोण आहे? आता आशिषचा भाऊ कोण आहे? तर सूरज. लगेच तुम्हाला सांगितलं. तसंच या प्रॉब्लेम मध्ये काय आहे पहा, आता तसंच सेम हे कोणी सांगत नाही अशा पद्धतीने कसं समजून घ्यायचं. ती लाख ट्युशन लावा नाहीतर लाख पुस्तक वाचा, पण हे समजून घ्यायचं कोणी सांगत आहे. आता इथं समजताना कसं समजायचं बघा, हाफ दी पेरिमीटर ऑफ रेक्टँग्युलर गार्डन, कॉमा दिलाय बरोबर. म्हणजे तुम्हाला डायव्हर्ट केलं इथं त्यांच्या प्रॉब्लेम मधून. हुज लेंथ इज 4 मीटर मोर दॅन इट्स विड्थ, परत कॉमा दिलाय. म्हणजे मी आता काय सांगितलं होतं, हे असं डबल कॉमा जर आला, पण तुम्हाला तिथे सत्सद बुद्धी जागृत पाहिजे. हा कॉमा कुठं वापरलाय, क्वेश्चन वाचून कळला पाहिजे. आता इथं काय समजलं आपण, हे थोडासा ब्रेक दिलाय आपल्याला क्वेश्चन मध्ये. तर क्वेश्चन कसा वाचायचा, थांबा. हाफ दी पेरिमीटर ऑफ अ रेक्टँगल ऑफ गार्डन इज 36 मीटर बरोबर. आपल्याला काय सापडलं, हाफ दी पेरिमीटर ऑफ रेक्टँग्युलर गार्डन. एक एक शब्द समजत जायचा. इज 36 मीटर. लगेच समजा पेरिमीटरला आपण पी म्हणतो ना, पण हाफ पेरिमीटर हाफ म्हणजे काय आहे, p/2 आहे. हाफ पेरिमीटर म्हणलंय ना, हाफ पेरिमीटर किती आहे, p/2 म्हणजे 36 आहे. हे फक्त समजून घ्यायचं बरं का. हे परीक्षेमध्ये लिहा किंवा नाही लिहा, त्याचं काय नाही, पण समजून घेण्यासाठी मी सांगतोय. आता मात्र हा जो कंस आहे मधला, ह्या कॉमा, आता वाचा. हुज लेंथ इज 4 मीटर मोर दॅन इट्स विड्थ, ज्याची लांबी त्याच्या रुंदीपेक्षा 4 मीटरनी जास्त आहे. आता पुढे लिहायचं. मग परत काय करायचं, फाइंड द डायमेन्शन्स ऑफ गार्डन, त्या गार्डनचे मोजमाप काढा. आता पहिल्यापासून पहा, विचारले काय, व्हिज्युअलाइज करा. व्हिज्युअलायझेशन म्हणजे नजरेसमोर गार्डन असा आहे का, गोल गार्डन आहे का त्रिकोणी आहे गार्डन, असं ओबडधोबड आहे गार्डन, कसं आहे गार्डन, रेक्टेंग्युलर. मग इथं रेक्टँग्युलर करायचं. मग आपण काय समजलं होतं, लेंथ ऑफ रेक्टँग्युलर बी
आता गार्डन द्या सोडून, आता फक्त हा रेक्टँगल आहे आपल्यासाठी. लेंथ ऑफ रेक्टँग्युलर गार्डन बी एक्स अँड विड्थ ऑफ रेक्टँग्युलर गार्डन बी वाय. हे परीक्षेत लिहायचं बरं का, याला मार्क असतात. लेंथ ऑफ रेक्टँग्युलर गार्डन बी एक्स अँड विड्थ बी वाय. तर लेंथ कुठली असते, मोठी असते, विड्थ कुठली असते, लहान असते. मग ऑपोजिट साइड ऑफ रेक्टँग्युलर इक्वल हे माहित आहे. मग याची पेरिमीटर किती आली सांगा. पेरिमीटर किती आहे, एक्स प्लस वाय, हा एक्स प्लस वाय प्लस एक्स प्लस वाय एवढी आली. म्हणजेच किती, 2x प्लस 2y. म्हणजे हा एक्स प्लस हा एक्स किती झाला, 2x. हा वाय प्लस हा वाय 2y. तर पेरिमीटर किती आहे, पेरिमीटर म्हणजे पी आपण मग समजलो होतो. पेरिमीटर आहे 2x प्लस 2y. हे आपल्या लक्षात आलं. आता पुढे जायचं थोडंसं, पुढच्या स्लाइड वरती नेतो मी तुम्हाला. हे थोडंसं इरेज करून टाकतो. इरेज केलं. आता पहा, बाय द फर्स्ट कंडिशन लिहायचं. बाय द फर्स्ट कंडिशन, पहिल्या सिच्युएशन नुसार. बाय द फर्स्ट कंडिशन, पहिली सिच्युएशन काय आहे, पेरिमीटर, हाफ पेरिमीटर ऑफ रेक्टँग्युलर गार्डन इज 36. हाफ पेरिमीटर म्हणजे फुल पेरिमीटर काय आहे, फुल पेरिमीटर ही आहे, बरोबर आहे. पेरिमीटर म्हणजे फुल असते का, हाफ असते, फुल असते. पण त्याच्या हाफ केल्यानंतर किती आहे, 36 आहे. हाफ केल्यानंतर म्हणजेच p/2 किती आहे, 36 आहे. पण p ची व्हॅल्यू किती आहे, p ची व्हॅल्यू सांगा. 2x plus 2y. हा, मग इथे डायरेक्टली आपण लिहू शकतो 2x प्लस 2y. 2x प्लस 2y डिवायडेड बाय 2 इज इक्वल टू किती आहे, 36 आहे, बरोबर. आता 2x प्लस 2y इज इक्वल टू 36 इंटू 2 होईल, हे इकडे जाईल, किती होईल, 72 होईल. आता एक ऑब्झर्व करा, इथं 2 आहे, इथं 2 आहे, इथं 72 आहे. या सगळ्या टर्म्सला 2 ने भाग जातो. त्यामुळे काय करायचं, इथं डिवाइड बोथ द साइड्स ऑफ इक्वेशन. डिवाइड बोथ द साइड्स ऑफ इक्वेशन बाय 2. 2 ने डिवाइड केल्यानंतर काय, एक्स प्लस वाय इज इक्वल टू 36 येईल, बरोबर. हे कसं आलं समजलं. याला नाव द्यायचं इक्वेशन नंबर 1. त्याला नाव द्यायचं इक्वेशन नंबर 1. आता पुढच्या पुढच्या स्लाइड कडे जाऊया. आता दुसरी कंडिशन आली, बाय द सेकंड कंडिशन. दुसरी कंडिशन काय दिली पहा. हा जो आपल्याला तिथं गोळ घालण्यात आलाय, तो आपल्याला प्रॉब्लेम समजून येऊन त्यांनी पॉलिटिक्स केलेला आहे. तर या ब्रॅकेटचा वापर करून आपण त्यांच्यावरती उलट पॉलिटिक्स करायचं. इथे लिहायचं, हुज लेंथ इज 4 मीटर मोर दॅन इट्स विड्थ. म्हणजे त्याची लांबी काय आहे, लांबी एक्स आहे, वाय पेक्षा 4 मीटरनी जास्त आहे. आता इथं एक्स लिहायचं, बरोबर. इथं बरोबर करायचं, इथं वाय करायचं. एक्स हे वायच्या बरोबर आहे का, नाही. तर एक्स हे वाय पेक्षा मोठा आहे. वाय एक्स मध्ये 4 ऍड करावं लागेल की वाय मध्ये, मला सांगा कुठे ऍड करावं लागेल, तर वाय मध्ये. 4. हा, तर एक्स मायनस वाय किती आला, 4 आला. याला जाऊन द्यायचं इक्वेशन नंबर 2. आता ज्यावेळी तुमचे हे दोन इक्वेशन तयार होतात, 5 मिनिट तरी लागतात का प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला. एक्स प्लस वाय इज इक्वल टू 36 आले आपलं, आणि एक्स मायनस वाय इज इक्वल टू 4 आले. आता हे सॉल्व्ह करायला 5 मिनिट तरी लागतात का. मी जर डायरेक्टली हे दिलं असतं तर तुम्ही सॉल्व्ह केलं असतं ना आतापर्यंत. पण इथंपर्यंत येण्यासाठी काय करावं लागलं, रीड करावं लागलं, अंडरस्टँड करावं लागलं, प्रॉब्लेम व्यवस्थित अंडरस्टँड म्हणजे समजावं लागला. समजून परत त्याला काय करावं लागलं, त्याचं फॉर्म्युलेशन आणि कुठला त्याचा कन्सेप्ट आहे, लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल आहे, हा ओळखावा लागला. आता इथंपर्यंत आलो आणि शेवटची स्टेप काय होती, कॅल्क्युलेशन. आता शेवटची स्टेप मगाशी कोणाला तरी समजली नाही, ती कॅल्क्युलेशन पार्ट आहे. एक्स प्लस वाय इज इक्वल टू 36, एक्स मायनस वाय इज इक्वल टू 4. आता आपण सांगितलं होतं कुठला तरी एक व्हेरिएबल कॅन्सल करायचा. इथं कुठला करूया, वाय करूया, कारण त्याच्या साईन्स ऑपोजिट आहे. कोएफिशियंट देखील सेम आहे, कोएफिशियंट इथं 1 आहे, इथं 1 आहे, साईन देखील ऑपोजिट आहे. वाय मायनस वाय किती होतं, 0 होतं. म्हणजे अर्थात हे वाय कट. एक्स प्लस एक्स किती वरला, 2x इज इक्वल टू 40. पण लिहिताना काय लिहायचं, ऍडिंग इक्वेशन 1 and 2 वी गेट, ऍडिंग इक्वेशन 1 and 2 वी गेट 2x इज इक्वल टू 40, x इज इक्वल टू 20. x इज इक्वल टू 20. x ची व्हॅल्यू किती आली, 20. आता काय करायचं, पुट व्हॅल्यू सबस्टिट्यूट x इज इक्वल टू, सबस्टिट्यूट लिहायचं, थोडंसं इम्प्रेसिव्ह वाटतं पुट लिहिण्यापेक्षा, किंवा सबस्टिट्यूट नाही लिहायचं,
आपण समोरच्या एक्झामिनरला आज्ञा करतो की काय असं वाटतं, तो आपल्याला काम सांगतोय सबस्टिट्यूट करायला. तर आपण असं लिहू शकतो, सबस्टिट्यूटिंग पुटिंग बी लिहायला तर चालतं की सर. वी गेट पुटिंग पण पुटिंग लिहिलं तर पुटिंग एक्स इज इक्वल टू पुट म्हणल्यानंतर आपण त्याला पुट कर असं म्हणल्यासारखं वाटतं. तुम्ही तुमच्या सरला सांगता का असं काम, तर ते त्याच्यामध्ये असतं एक्स इज इक्वल टू 20 प्लस वाय इज इक्वल टू 36, वाय इज इक्वल टू किती आला 16 मीटर. तर इथं लिहायचं मीटर. सो द डायमेन्शन्स ऑफ द रेक्टँग्युलर गार्डन, हे पूर्ण वाक्यात लिहायचं, नुसतं रेक्टँगल लिहिचाल. इथं तुम्हाला गार्डन दिलेला आहे त्यांनी, रेक्टँगल आपल्याला समजण्यासाठी होता, त्यांनी गार्डन सांगितलंय, तर पुढे लिहायचं. सो द डायमेन्शन्स ऑफ टाइम किती राहिला बघा, आर 20 मीटर अँड 60 मीटर. टाइम किती आहे, Don't know, sir. 9 मिनिट. 9 मिनिट का 9 सेकंद, 9 मिनिटच सर. अजून 9 मिनिट आहेत का. तर हा प्रॉब्लेम समजला का सगळ्यांना आता डबल सांगितल्यानंतर. समजला सर. Yes, sir. समजलं. येस सर, समजलं सर. पुढचा घेऊया आणखी एकदा लगेच. हा एक प्रॉब्लेम घेऊया ना आज, पास करूया. आणि पुढचा जो आहे हा होमवर्क साठी, सॉरी एकच आहे, होमवर्क साठी नाहीये. होमवर्क साठी बघूया, तुम्हाला व्हॉट्सअपवरती शेअर करतो. आता इथं बघा, व्यवस्थित वाचा. पहिल्यांदा काय करायचं, रीड करा. द कोच ऑफ अ क्रिकेट टीम बाईज 7 बॅट्स. द कोच ऑफ अ क्रिकेट टीम बाईज 7 बॅट्स and 6 balls for rupees 3,800. Later, she buys 3 bats and 5 balls for rupees 1,750. Find the cost of each bat and each ball. सगळ्यात पहिलं काम आपल्याला फाइंड काय करायचंय, बॅट आणि बॉलची किंमत. लेट लिहायचं, लेट द कॉस्ट ऑफ, जे फाइंड करायचं आहे ते एक्स मानायचं, बॅट, द कॉस्ट ऑफ बॅट अँड बॉल बी एक्स. याला काय म्हणायचं, एक्स आणि वाय रिस्पेक्टिव्हली. लेट द कॉस्ट ऑफ बॅट अँड बॉल बी एक्स अँड वाय रिस्पेक्टिव्हली. का एक्स अँड वाय पुट करायचं, तर याला म्हणायचं हातुरमाल टाकणे. आता बस असते, बस स्टँडवरती बस थांबलेली असते ना. आता तुम्हाला उस्मानाबादला जायचं आणि बस आली राहिली, लोक काय करतात लोक, सांगा बरं. रुमाल टाकते, पहिल्यांदा पर्स. सीटवर काहीतरी सामान टाकतात, म्हणजे दुसरं रुमाल तिथं बिमाल टाकते, म्हणजे रुमाल टाकला म्हणजे तू व्यक्ती डायरेक्टली जाऊन बसला का तिथं. रुमाल म्हणजे इथं कोणीतरी एक्स बसलेला आहे, बरोबर, आणि दुसऱ्या खिडकीमध्ये इथं रुमाल आहे, इथं कोणीतरी वाय बसलेला आहे, असं त्याचा अर्थ. म्हणजे दुसरा माणूस जाऊन काय म्हणतो, अरे इथे कोणी एक्स व्यक्ती बसलाय, कोणतरी वाय व्यक्ती बसलाय. आणि परत गाडी जर चांगलं व्यवस्थित जरा गर्दी कमी झाली की मग निवांत चहा पाणी करून मध्ये जातो आणि इथं जाऊन बसतो. मग इथं बसलेला असतो तो विराज आणि इथं बसलेला असतो तो आम्ही. मग आपल्याला समजतं, बरोबर. तर अशा पद्धतीनं आपण पहिल्यांदा रुमाल टाकायचा, उत्तर समजायचं एक्स अँड वाय. मग परत आपल्याला निवांत उत्तर सोडवल्यावर समजतं एक्स आणि वाय काय. तर लेट द कॉस्ट ऑफ द बॅट बी एक्स अँड कॉस्ट ऑफ द वाय बॉल बी वाय. कॉस्ट म्हणजे काय, की एका बॉलची आणि एका बॅटची आहे. एका बॉलची कॉस्ट एक्स आहे, एका बॅटची वाय आहे. तर आता इथं मला सांगा, असं लिहायचं, बाय द फर्स्ट कंडिशन. मला हा प्रॉब्लेम लवकर समजला म्हणून मी लगेच सोडवायला चालू केलं. मगाचा प्रॉब्लेम समजला नव्हता म्हणून मी उशीर केला. तुम्हाला समजलाय का. एका कोचनी काय केलं, 7 बॅट आणि 6 बॉल, Yes, sir. समजलं. 7 Yes, बॅट sir, आणि 6 बॉल एवढ्या पैशाला आणल्या. परत वापस गेला, म्हणजे सी आहे ती, परत वापस गेली, 3 बॅट आणि 5 बॉल आणले 1,750 रुपयाला. तर पहिली कंडिशन काय सांगते, इथपर्यंत आहे पहिली कंडिशन, इथपर्यंतच दिसत आहे पहिल्यांदा. इथं 7 आहे, 7 काय आहेत, बॅट आहेत. मग 7 बॅटची किंमत किती झाली, 7 एक्स झाली. एका बॅटची एक्स आहे ना, मग 7 बॅटची एक्स झाली. त्याच्यामध्ये ऍड करायची, 6 बॉलची किती झाली, 6 वाय, बरोबर. टोटल कॉस्ट किती आहे, 6 3,800. 3,008. समजले का सांगा, याच्याशिवाय पुढे जाऊ शकत नाही. इथपर्यंत समजले का. येस सर, समजलं समजले. सांगू, म्हणजे पूर्ण प्रॉब्लेम झाल्यानंतर डबल करण्यापेक्षा आतापासूनच समजून पुढे जाऊ. 7x + 6y = 3,800 आहे. हे समजले सगळ्यांना.
Yes, sir. Okay. Yes, sir. आता बाय द Yes, सेकंड sir. कंडिशन, बाय द सेकंड कंडिशन वी गेट बाय द सेकंड कंडिशन वी गेट म्हणजे उघडायचं गेट नव्हे, तर आपल्याला काय मिळालं ते. तर काय मिळालं सांगा. परत एकदा जाऊन तिने काय केलंय, आणखी घरात जास्त लेकरं आल्यामुळे परत जाऊन एकदा 3 बॅट घेतल्या. 3 बॅट घेतल्या. बॅटचा रेट काय हो, एक बॅटचा रेट एक्स आहे, तर 3 बॅटचा किती असेल, 3x असेल ना ऑब्विसली. 3x आहे. प्लस नुसत्या बॅट घेऊन नाही वापस आली, तर तिनं परत 5 बॉल देखील घेतले, तर बॉलचा रेट काय आहे, वाय आहे. मग टोटल 5 बॉलचा रेट किती झाला, Why? टोटल सामान जिनं खरेदी केलं होतं 3 बॅट आणि Why? 3x + 5y झालं. तर टोटल बिल किती दिलं तिनं दुसऱ्यांदा गेल्यानंतर, 1750. हे झालं 1750. आपल्याला दुसरं इक्वेशन मिळालं, आपल्याला 2 लिनियर इक्वेशन मिळाले. पहिलं लिनियर इक्वेशन कुठलं, 7x अधिक 6y बरोबर 3800 डिवायडेड बाय, नाही सॉरी, इथे लिहायचं 3x + 5y = 1750. आता इथं काय करायचं, कसं सोडवायचं, मला काय समजणं आहे. काय करावं तुम्ही, कोण सांगेल काय कसं सोडवायचं. Multiply first equation by 5 and second equation by 6. Absolutely right answer. Who have given this answer? Who gave this answer? Me, sir. Me means who? Siddhi. Okay, absolutely right. तो अभी क्या करना है दोस्तों, देख लीजिएगा यहाँ पर आपने बहुत ही अच्छे से बताया है. तो यहाँ पर हमें 3 से 5 से मल्टीप्लाई करना है टॉप इक्वेशन को, 6 से मल्टीप्लाई करना है बॉटम इक्वेशन को. तर चला आपण करूया. 5 ने याला मल्टीप्लाय केलं, आपल्याला एक्स कॅन्सल करायचा म्हणून आपण हे करतोय, सॉरी वाय कॅन्सल करायचा म्हणून हे करतोय. एक्स करायचा असता तर एक्सच्या कोएफिशियंटने केलं असतं. तर चला 5 ने मल्टीप्लाय करा, काय 7 5 35x प्लस 6 5 30y. परत या 38 ला 5 ने मल्टीप्लाय केलं, किती येतं बघा, 0 0 0 45 5 3 15 4 19. इथं खाली किती आलं, 6 ने केलं, 6 3 18x प्लस 6 5 30y. आणि याला केलं 6 ने मल्टीप्लाय केलं 1750 ला. 6 5 हे 0 इथंच राहिला, 6 5 30 चा 0, 6 42 आणि 3 45. 19,000. बरोबर. आता मात्र काय करावं लागेल, पुढच्या स्लाइड वरती पाहूया. सॉरी, थोडस मागे येऊया, पुढे जागा शिल्लक नाहीये. आता लिहायचं इथं सबस्ट्रॅक्ट. सबस्ट्रॅक्ट हे नवीन इक्वेशन तयार झाले की जुने आहेत. हे इक्वेशन जे आहेत ते मला सांगा बरं, हे नवीन आहेत की जुने आहेत. नवीन तयार झाले ना, त्यामुळे याला नाव काय द्यायचं, याला नाव काय द्यायचं, इक्वेशन नंबर 3. काय प्रॉब्लेम होतोय काही, हा, याला नाव द्यायचं इक्वेशन नंबर 3, याला नाव द्यायचं इक्वेशन नंबर 4. तर इथं लिहा सबस्ट्रॅक्ट इक्वेशन 4 फ्रॉम 3. आता सबस्ट्रॅक्ट इक्वेशन 4 फ्रॉम 3 म्हणल्यानंतर 3 वर लिहायचं का 4 वर लिहायचं, कुठलाही लिहा, तसं काही नाही. 3 वर लिहिला आपण 35x + 30y = 19,000. 35x + 30y = 19,000. आणि त्याच्यानंतर दुसरा कुठला आहे, 18x + 30y = 10,500. 18x + 30y = 10,500. आता सबस्ट्रॅक्ट केल्यानंतर ह्याची साईन काय हो, 18x ची ओरिजिनल साईन काय, प्लस आहे, तर हा होईल मायनस. याची प्लस आहे, हा होईल मायनस. याची प्लस आहे, हा देखील मायनस होईल. हा काय नवसाचा नाही, हा मायनसच होईल. 30y जाईल उडून, इथनं कॅन्सल झाला. तर 35 - 18, 35 - 18 किती येतो, 17x आलं. 17x साईन 35 ची मोठी असल्यामुळे हा प्लसच होईल. आणि 19,000 मधून 10,500 गेल्यानंतर 0 0 किती उरला, 5. 10 मधून 5 गेले 5, तिथं हातचा 1, परत 1 9 मधून 8 गेला 1, 8,500 राहिलं. एक्स ची किती आली, 8,500 भागिले 17 बरोबर 17 1 17, 17 5 85, 2 0. एक्स बरोबर किती राहिला, 500. आता पुट करायचं, पुट और पुटिंग एक्स = 500 इन इक्वेशन. पहिल्यात ठेवा, दुसऱ्यात ठेवा, तिसऱ्यात ठेवा, चौथ्यात ठेवा, तुमचा जो आवडता इक्वेशन आहे याच्यातला, ज्याची दोस्ती झाली तुमची. दोस्ती करून घ्यायची नाही, ज्याच्यामध्ये टाइम आपला कमी जातो. सगळ्यात लहान इक्वेशन हे आहे, तर लहान इक्वेशन मध्ये ठेवून पटकन उत्तर निघतं. 3x + 5 = 1750 हे इक्वेशन नंबर 2 आहे. पुटिंग इक्वेशन नंबर 2 लिहायचं.
पुटिंग इन इक्वेशन नंबर 2 आपल्याला मिळालं काय? दुसरं इक्वेशन काय हो? 3x + 5y = 1750 आहे ना. 3x + 5y = 1750. 3x किती आहे? 3 × 500. आता ट्रान्सफॉर्मेशन आलं का नाही इथं? आपण जे ट्रान्सफॉर्मेशन शिकवलं होतं ते आलं की नाही? आता बघा येस सर 500 × 3 किती आलं? 1500 + 5y = 1750. 1760 नाही बरं का, नाहीतरी आपण म्हणतो इथे काय ते 1760 कामं करतो, तसं नाहीये. 1750 आहे. 5y = 1750 - 1500. 5y ची किंमत किती आली हो? 250 आली. 2050 किती आली? 2050 का? 250 1750 - 1500 250 आली ना. y किती झाला? येस 500. चा रेट किती होता? सो द कॉस्ट ऑफ, शेवटला यायचं. सो द कॉस्ट ऑफ, एकदा इथं नमूद करायचं x = रुपीज, असं रुपीज लिहायचं नवीन सिम्बॉल असल्यामुळे. x = रुपीज किती आहे? 500. y = रुपीज 50. सो द कॉस्ट ऑफ वॅट इज रुपीज 500, किंवा असं लिहू शकता रुपीज 500. सर 320 येते सर. कशाची? त्या ह्याची बॉलची. कसं काय? बॉल एवढा महाग असतो काय? नो सर. असू द्या, बॉल महाग 1000 सुद्धा असू शकतो. कॅल्क्युलेशन मध्ये करून बघा, त्याचं बरोबर आहे. बॉल सर 550 आन्सर येते. x = 500 and y = 50. 3x + 5y जे आहे = 1750 आहे. हे बरोबर आहे का? हे बरोबर आहे का इक्वेशन? बरोबर आहे सर. हा, तर 3 च्या जागी काय ठेवलं? x च्या जागी 3 × 500. इथे किती उरलाय? 5y बरोबर किती आहे? 1750. तर 3 × 500 किती झालं? 1500 झालं. 1500 + 5y बरोबर 1750. 5y किती झालं मला सांगा? 5y हा सर. 1750 - 1500. मी सर 150 घेतले तिथं, मल्टिप्लिकेशन चुकले सर. y किती आलं? 50 आलं. तर कॉस्ट ऑफ बॅट इज रुपीज 500 आणि कॉस्ट ऑफ बॉल इज रुपीज 50. समजलंय सगळं? येस सर. समजलं. टुडे वी हॅव कम्प्लिटेड आवर अकॅडमिक सेशन्स. अकॅडमिक सेशन्स संपलेले आहेत आपले. आता आपण उद्यापासून अनअकॅडमिक म्हणजेच नॉन अकॅडमिक सेशन्स घेणार आहोत. नॉन अकॅडमिक सेशन्स मध्ये तुम्हाला माहिती आहे, मी वारंवार सांगितलंय, अभ्यास, मेमरी टेक्निक्स, रिप्रेझेंटेशन टेक्निक्स, हाऊ टू मॅक्झिमाइज मार्क्स, CIP टेक्निक, जे की TCS इनोव्हेशन आहे आपल्या, हे सगळं घेणार आहोत. आणि एखादं सेशन अकॅडमिक वरती देखील होईल बरं का, डाऊट सॉल्विंग वरती अकॅडमिक. तुमचे आतापर्यंतचे डाऊट, आता जो मागाचा जो डाऊट होता, ते म्हणजे जे डाऊट असतील पहिल्या दिवसापासून ते आता काय, ते सर्व डाऊट एका दिवशी घेऊया आणि अकॅडमिकचं बघूया. लेक्चर वाढवू शकतात. आता उठून पुढचे 5 दिवस आपलं फक्त असणार आहे. काय असेल इथून पुढचे 5 दिवस? नॉन अकॅडमिक. आणि त्याच्यानंतर होतील टेस्ट. टेस्ट नंतर तुमचे रँक्स कळवले जातील. ओके, समजलं? आजचं लेक्चर इंटरेस्टिंग होतं? येस सर. Yes, sir. येस सर इंटरेस्टिंग. All clear, sir. लेक्चर चांगलं आहे Yes, sir. की बोर होते थोडस? येस सर. चांगलंय. नो सर सर. हा नाही आज तागायत असं कुठं शिकायला मिळाले अशा पद्धतीचं? नो No, सर. sir. कुठेच नाही. त्या पद्धतीने एक्सप्लेन कोणी केलंय आतापर्यंत? म्हणजे हे जे लेक्चर सिरीज घेतोय ते युनिक आहेत का? Yes, sir. येस सर आहेत. आणि आपण आपल्या कोर्सला प्लस का म्हटलं? तुमचे जे अवेलेबल नॉलेज आहे त्याच्यामध्ये प्लस केला आपण कोर्स. म्हणजे तुम्हाला मिस्त्री सरांनी जे शिकवलं असेल ते अतिशय प्राध्यापक आहेत, म्हणजे त्यांनी अतिशय सिनियर आहेत, त्यांना खूप नॉलेज आहे. त्यांनी जे शिकवलं असेल ते त्यांनी बरोबर शिकवलंय. तुमच्या दुसऱ्या क्लासमध्ये कोणी आहे, कोणी आलूरकर मध्ये असेल, कोणी सुयश मध्ये असेल, कोणी मुंबईच्या क्लासमध्ये असेल, तुम्ही जे काही नॉलेज घेतलंय त्याच्यामध्ये प्लस करण्याचा प्रयत्न आहे. त्याच्यामुळे आपल्या कोर्सचं नाव आहे प्लस कोर्स. बरोबर? उद्या भेटूया आपण नॉन अकॅडमिक लेक्चर सिरीज बरोबर. उद्या पहिलं लेक्चर असेल हाऊ टू स्कोर 90 अबो 98%. अबो 98%. अबो 98 म्हणण्यापेक्षा त्या दिवसच्या सेशन मध्ये आपण काय म्हणलो होतो? हाऊ टू स्कोर 99.5%.
99.60. 60% इन द एक्झामिनेशन. डायरेक्टली टार्गेट काय ठेवायचं 99.60. उद्याचा विषय हा असेल हाऊ टू स्कोर 99.60. मग त्याच्यासाठी लागणाऱ्या सर्व गोष्टी डे बाय डे डिस्कस करूया. चला, लेक्चर ऐकल्याबद्दल धन्यवाद. सर्वांचे मनापासून आभार व्यक्त करतो. थँक्यू ऑल. सर सर तुम्ही थँक्यू म्हण नका, आम्ही थँक्यू म्हणतो. सर तुम्ही नॉलेज द्यायलात आम्हाला. That's not the point. You are responding be very correctly. That's why युअर रिस्पॉन्स इज व्हेरी. पहिल्या दिवशी मी सांगितलं की कम्युनिकेशन जर प्रॉपर असेल तरच नॉलेजची प्रक्रिया व्यवस्थित होते. मी इकडून सांगत चाललोय आणि तुम्ही तिकडून मला काहीच बोलत नाही, तर मला काहीच जोश आला नसता. तुम्ही त्या ठिकाणी मला रिप्लाय देता, त्यामुळे हे लेक्चर इफेक्टिव्ह होऊ शकलं. 50% रोल माझा आहे आणि तिकडून 50% तुमचा आहे. त्यामुळे मी तुम्हाला थँक्यू म्हणतो, तुम्ही मला थँक्यू म्हणा. मग कम्युनिकेशनची प्रोसिजर झाली. ओके, धन्यवाद. उद्या आपण भेटूया. थँक्यू. थँक्यू सर. थँक्यू Thank you, sir. सर. थँक्यू सर. Thank you, sir. Bye, sir. बाय. आय विल लिव्ह द मीटिंग. Sir, ओके. sir, Tell what is the problem? yesterday I attended only half meeting due to network problem. No problem. We will cover in the doubt session. Whatever will be your doubts, we will cover. Yes, sir. So we are going to talk about the how to Sir, communicate. I have no. Just 1 minute. Tell please. Sir, all doubts are clear, but सर मला वाटलं की तुम्हाला सांगावं, मी असंच लेफ्ट क्लास नाही केला, नेटवर्क प्रॉब्लेम होता खरंच. No problem. That's not the issue. Whatever may be your problem, you can share with me. No problem. You shared with me, na? So that's why no problem. If you are gone without sharing, not sharing, or if you gone through the meeting and didn't have shared with me, then that will be the problem. You shared with me today. That's why no problem. And it's for your convenience, so no problem. Not to bother. Take it freely. फार काही डिसिप्लिन अशा पद्धतीचं काही नाहीये. थँक्यू सर. चला, एंड करतो मी मीटिंग. बाय.